गडचिरोली जिल्ह्यात 3 दिवसापासून मुसळधार पावसाचा फटका गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात बसत आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती आणि सरस्वती अशा मोठ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। 100% नद्या ज्या आहेत ते जुलै महिन्यात भरलेले आहे आणि आता 3 दिवसापासून जे सुरू आहे पाऊस त्याचा फटका जे आहे ते पुरात बदल झालेला आहे। अनेक नदी नाले आणि मोठे नद्या जे आहेत ते 100% जुलै महिन्यात भरलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण होत आहे। सिरोंचा ते अल्लापल्ली राष्ट्रीय महामार्ग बंद पडलेला आहे। कोटापल्ली जवळ छोटा पुलावर पाणी असल्यामुळे 4 गावातील संपर्काच्या बाहेर आहेत तालुका मुख्यालयाशी आणि गडचिरोली शहरातील अनेक रस्त्यांवर 1.5 ते 2 फूट पाणी आहे आणि वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगतम अशा नद्या भरभरून चाललेल्या आहेत आणि जून किंवा जुलैच्या 20 तारखेपर्यंत हे नद्या 50-60% होते, परंतु आता झालेल्या 3 दिवसाच्या पावसामुळे नद्यांमध्ये पाण्यात प्रचंड वाढ झालेली आहे। पूर परिस्थिती निर्माण होत आहे आणि सध्या मेळीगट्टा धरणातून 1,31,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून गोदावरी नदीवर जे बांधण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा धरण आहे त्यातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे। आपण या बाजूला बघू शकतो कशा प्रकारे प्राणहिता किंवा गोदावरी नदीवर जे बांधण्यात आलेले पूल आहेत ते पुलाच्या शेवटपर्यंत जे आहे ते पुराचे पाणी पोहोचलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात सध्या गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातही पाऊस होत असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आहे। दक्षिण भागातील अहिरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यात विद्युत सेवा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आहेत। बँक व्यवहार असतील, दुकान व्यवहार असतील किंवा जे कार्यालयातील व्यवहार असतील ते इंटरनेट अभावी बंद पडलेले आहेत। इंटरनेट बंद आहे, विद्युत सेवा खंडित असल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आहेत आणि आज सिरोंचा तालुक्यातही शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आलेली आहे। काल पण सुट्टी होती आणि आज पण सुट्टी आहे। आज गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे। सध्या पाऊस रिमझिम असला तरी सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली, प्राणहिता नदीघाट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।